नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला असून तापमानाचा पारा आता तब्बल 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांची वर्दळ दिसत असली तरी दुपारी 12 ते 5 या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. अनेक जण टोपी, गॉगल, छत्री यांचा वापर करताना दिसत असून काही नागरिक चेहऱ्यावर स्कार्फ बांधून बाहेर पडताना दिसत आहेत. तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी थंड पेयांना देखील मोठी मागणी वाढली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्यांवर ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी तसेच कलिंगड यांसारख्या थंड पदार्थांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे. विशेषतः कलिंगड आणि नारळ पाणी घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रांगा लावताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे थंड पेय विक्रेत्यांच्या व्यवसायातही चांगलीच वाढ झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि थेट उन्हात जाणे टाळावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांनी उन्हाळ्यात आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत सुरक्षित राहणे आवश्यक बनले आहे. प्रतिनिधी संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज.